नमस्कार मित्रांनो, महसूल वन विभागाअंतर्गत तलाठी भरती झाली होती आणि या तलाठी भरती अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे। तर काय आहे ते आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही ही जाहिरात पाहत असाल की महसूल वन विभागाअंतर्गत या जाहिराती अंतर्गत तलाठी भरती झालेली होती। तर 4644 पदाच्या सरळसेवा भरतीकरिता ही पदभरती निघाली होती आणि एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्डच्या पद्धतीने ही परीक्षा झालेली आहे। तर या भरती अंतर्गत 4644 ही पदे होती आणि संवर्ग काय होता तर तलाठी। तर या भरती अंतर्गत एक खूप मोठा विशिष्ट पद्धतीने एक जो काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे काही विरोधी पक्ष नेते म्हणजे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी असा आरोप केला आहे की या भरती अंतर्गत खूप काही घोटाळा झालेला आहे आणि या भरती अंतर्गत खूप मोठ्या लोकांनी गैरसमज करून या भरती अंतर्गत फायदा करून घेत आहेत। तर अशा प्रकारची माहिती देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना प्रत्युत्तर असं दिलेलं आहे की जर या भरती अंतर्गत घोटाळा झाला असेल तर आम्हाला पुरावा द्या, आम्ही ही भरती रद्द करतो। अशा प्रकारची एक खूप मोठी बातमी किंवा मोठी एक विशिष्ट प्रकारची जी काही बातमी आहे या अंतर्गत तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की महसूल वन विभागाअंतर्गत जी काही तलाठी भरती झाली होती आणि या भरती अंतर्गत खूप लोकांनी परीक्षा दिल्या परंतु खरंच जर बघितलं आपण तर या भरती अंतर्गत हा घोटाळा झालेला आहे। खरं तर शासनाने ही भरती रद्दच करावी। आपला पण मुद्दा असा आहे की खूप काही लोकांनी ही जी काही पदभरती आहे ती दिलेली आहे आणि या पदभरती अंतर्गत काही लोकांनी असा काही फायदा करून घेतलेला आहे की घोटाळेबाज लोकांनी फायदा करून ते या भरती अंतर्गत पोस्ट मिळवू इच्छिता म्हणून अशा प्रकारची त्यांनी ही घोटाळेबाजची एक प्रक्रिया केलेली आहे। आणि या अंतर्गत जे काही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की जर या भरती अंतर्गत जर घोटाळा झालेला असेल तर आम्हाला पुरावा द्या आणि या पुराव्याअंतर्गत आम्ही ही भरती रद्द करतो। अशा प्रकारची जी काही बातमी आहे, जी काही विशिष्ट पद्धतीची बातमी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की खरंच ही भरती रद्द झाली पाहिजे। कारण की खूप काही लोकांनी याच्यासाठी मेहनत करून जिद्दीने खूप कष्टाने पैसा जमा करून ही भरती दिलेली आहे आणि या भरती अंतर्गत खरंच जर घोटाळा झाला असेल तर ही भरती रद्द व्हायला पाहिजे आणि जो खऱ्या पद्धतीने अभ्यास करतो त्या माणसाला खरंच या भरती अंतर्गत तो पद मिळालं पाहिजे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, खऱ्या पद्धतीने हेच बोलण्याचा प्रयत्न करत आहोत की जर या भरती अंतर्गत घोटाळा झाला असेल, परंतु या भरती अंतर्गत घोटाळा झाला असं मला पण वाटत आहे। कारण की ही भरती खरंच रद्द झाली पाहिजे आणि पुन्हा नव्याने या भरतीची तयारी करून चांगल्या पद्धतीने या भरतीला एक प्रोत्साहन देऊन डबल या भरतीला राज्यामध्ये घ्यावं असं माझं एक मत आहे। खरं तर खूप काही लोकांनी या भरतीची जी काही परीक्षा दिली आहे आणि या अंतर्गत 1000 रुपये ही फी होती आणि या अंतर्गत जर खरंच हा घोटाळा झाला असेल तर त्या लोकांना खरंच म्हणजे ज्यांनी मेहनत करून अभ्यास करून या भरतीकरता जो काही एक कार्यकाळ म्हणजे जो काही एक दिवस घालवला किंवा रात्र घालवली या भरतीसाठी आणि त्या लोकांना खरं जर अशा प्रकारे जर या भरती अंतर्गत घोटाळा होत असेल आणि काही लोक ही कुठून तरी येणार आणि कशा तरी प्रकारे घोटाळा करून या भरती अंतर्गत पद मिळवणार तर हे खूप चुकीचं आहे। आणि या अंतर्गत खरंच जर या भरती अंतर्गत खरंच हा घोटाळा झालेला आहे तर ही भरती रद्दच व्हायला पाहिजे। खरंच म्हणजे जी काही मुख्य तत्व पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की जर घोटाळा झालेला आहे खरं तर जे काही CCTV कॅमेरे आहेत ते चेक केले पाहिजेत आणि CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत जो काही पुरावा मिळेल या अंतर्गत या भरतीचा निषेध केला पाहिजे आणि डबल नव्याने ही भरती राज्यामध्ये लोकांसाठी आणली पाहिजे। तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की ही भरती रद्द करू इच्छितो। म्हणजे जर पुरावा जर मिळाला तर या भरतीला रद्द केलं जाणार आहे। अशा प्रकारची माहिती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त करून जेणेकरून शेअर करायला विसरू नका। आपल्या मित्रांना नातेवाईकांना जास्त करून शेअर करा। कारण की जर खरंच घोटाळा झाला असेल तर ही भरती रद्द झालीच पाहिजे। एका चांगल्या आणि उत्कृष्ट विद्यार्थ्याला एक संधी मिळाली पाहिजे। या अंतर्गत ही भरती जर रद्द होत असेल आणि नव्याने जर डबल परीक्षा होत असते तर चांगला आहे। याच माध्यमातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।